या व्हिडिओमध्ये लैंगिक आरोग्याशी संबंधित मजकूर आहे. हॅलो, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर अनेकदा चर्चा केली जात नाही किंवा बोलले जात नाही किंवा तो टाळला जातो. कारण बहुतेक संस्कृतींमध्ये हा एक निषिद्ध विषय किंवा टॅबू सब्जेक्ट मानला जातो. तो म्हणजे आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल. तर या व्हिडिओमध्ये आपण आर्तव चक्राबद्दल बोलणार आहोत. हे का घडतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या चक्रात समाविष्ट असलेले मुख्य घटक किंवा रचना आणि या चक्राचे कारण किंवा महत्व समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर सुरू करूया. आता आर्तव चक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल हे असं चक्र आहे जे बहुतेक महिलांमध्ये सरासरी सुमारे 28 दिवसांचं असतं. काही महिलांमध्ये हे 21 दिवसांचं देखील असू शकतं, तर काही महिलांमध्ये हे 30 दिवसांचं देखील असू शकतं. आणि या आर्तव चक्राचे नियमन करण्यासाठी 3 मुख्य घटक समाविष्ट असतात. पहिलं म्हणजे अंडाशय किंवा ओव्हरीज, दुसरं म्हणजे अंडाशय आणि पीयूषिका ग्रंथी या दोन्हीचे संप्रेरके किंवा हार्मोन्स, आणि तिसरं म्हणजे गर्भाशय किंवा युटरस. याला आर्तव चक्र किंवा मेन्स्ट्रुअल सायकल म्हटलं जातं, कारण मी म्हटल्याप्रमाणे हे सुमारे 28 दिवस चालतं आणि सुरुवातीपासून याची पुनरावृत्ती होत राहते. म्हणजेच स्त्रीला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे आर्तव चक्र येतं त्याला रजोदर्शन किंवा मेनार्क म्हणतात. तिथपासून ते अगदी रजोनिवृत्ती म्हणजे मेनोपॉज पर्यंत जेव्हा स्त्रीच्या शरीरात हे सगळ्यात शेवटी घडतं आणि तिथपासून थांबतं, तिथपर्यंत हे चक्र सुरू राहतं. स्त्रीला रजोदर्शन हे वयाच्या जवळपास 13व्या वर्षी होतं आणि स्त्रीच्या 45 ते 50व्या वर्षापर्यंत रजोनिवृत्ती होते. म्हणजे त्यावेळेस स्त्रीला सगळ्यात शेवटचं आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र किंवा मासिक पाळी येते. आता हे एवढं सगळं होण्याचं कारण काय? तर हे संपूर्ण आर्तव चक्र घडण्याचे कारण म्हणजेच भ्रूणाचे रोपण किंवा इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. तर गर्भाशयाला 3 स्तर असतात. पहिला म्हणजे अंतस्तर किंवा एंडोमेट्रियम, दुसरा म्हणजे स्नायू स्तर किंवा मायोमेट्रियम आणि तिसरा म्हणजे परिस्तर किंवा पेरिमेट्रियम. तर या अंतःस्तरामध्ये भ्रूणाचं रोपण होतं. त्यासाठी हा अंतस्तर मूलतः जाड होण्याची आवश्यकता असते आणि तो स्तर जाड करण्यासाठी वेगवेगळी संप्रेरके समाविष्ट असण्याची गरज असते. म्हणजेच हे आर्तव चक्र घडण्याचे संपूर्ण कारण म्हणजे गर्भाशय गर्भावस्थेच्या रोपणासाठी तयार करणे. आता बघा काय, प्रत्येक अंडाशय, मग ते उजवं असो की डावं असो, हे दरमहा एक अंडपेशी उत्सर्जित करते आणि ते अंड या झालरी सारख्या भागाने पकडले जाते, म्हणजेच फिम्ब्रियेनी पकडले जाते आणि ते फलीकरणाच्या अपेक्षेने अंडवाहिनीमध्ये म्हणजेच फॅलोपियन ट्यूब मध्ये राहते. जर फलीकरण म्हणजेच फर्टिलायझेशन घडून आलं, म्हणजे जेव्हा शुक्राणू गर्भाशयात प्रवेश करतात आणि पुढे जाऊन ते या अंड्याशी संयोग पावतात आणि तेव्हा युग्मनज तयार होतं, म्हणजेच झायगोट तयार होतो आणि हे युग्मनज हळूहळू गर्भाशयाकडे खाली सरकतं आणि शेवटी या अंतःस्तरामध्ये स्वतःचं रोपण करतं. म्हणजेच हे रोपण घडून येण्यासाठी हा अंतःस्तर म्हणजेच एंडोमेट्रियम जाड असणं आवश्यक आहे आणि त्याला भरपूर रक्तवाहिन्यांचा पुरवठा झालेला असणं आवश्यक आहे. हेच संपूर्ण कारण आहे की गर्भाशय या रोपणासाठी तयार ठेवण्यासाठी किंवा ते तयार करण्यासाठी हे आर्तव चक्र म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल घडते. आता जर गर्भधारणा झाली नाही, म्हणजे जर रोपण झालं नाही, तर हा अंतःस्तर गळून पडतो आणि ऋतुस्त्रावाच्या प्रक्रियेद्वारे बाहेर टाकला जातो. यालाच आपण रजोस्त्राव किंवा पाळी किंवा पिरियड्स येतात असं म्हणतो. आता हे संपूर्ण आर्तव चक्र केवळ गर्भाशयाबाबतच नाही, मी म्हटल्याप्रमाणे यात अंडाशयांचाही समावेश आहे. म्हणून आपण आता आर्तव चक्र, अंडाशयातील चक्र आणि संप्रेरक चक्र जे महिलांमध्ये साधारणतः 28 दिवसांनी घडतं ते आलेखाच्या स्वरूपात बघूया, म्हणजेच ग्राफच्या स्वरूपात बघूया. आता आपण या एक्स अक्षावर दिवसांमधील वेळ दर्शवणार आहोत आणि वाय अक्षावर अंडाशयातील होणारे बदल, संप्रेरकांच्या पातळीतले बदल आणि अंतःस्तरामध्ये होणारे बदल दर्शवणार आहोत. सुरुवात आपण अंडाशयातील चक्रापासून करूया, म्हणजेच ओव्हेरियन सायकल पासून करूया. आता अंडाशयातील चक्राचे 2 टप्प्यांमध्ये विभाजन केले जाऊ शकते. पहिला म्हणजे पुटिका टप्पा किंवा फॉलिक्युलर फेज आणि दुसरा म्हणजे पीतपिंड टप्पा किंवा ल्युटियल फेज. पुटिका टप्पा हा मागील मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतो आणि तो अंदाजे 14 दिवसांपर्यंत वाढतो जेव्हा अंडमोचन घडतं. आणि पीतपिंड टप्पा हा या अंडमोचनापासून ते पुढील पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंत असतो आणि
हे पूर्ण चक्र सुमारे 28 दिवसांचं असतं. आता या पुटिका टप्प्यादरम्यान काय घडतं, तर अंडाशयाच्या आतमध्ये हजारो पुटिका किंवा ओव्हेरियन फॉलिकल्स असतात. या पुटिकांमधून सुमारे 50 ते 60 विकसित होऊ लागतात. परंतु ही एक वेळेविरुद्धची शर्यत असते, कारण 14 दिवसांच्या शेवटी फक्त एकच पुटिका किंवा एकच फॉलिकल पूर्णपणे विकसित झालेलं असतं, पूर्णपणे परिपक्व झालेलं असतं आणि तीच विकसित परिपक्व अंडाशयी पुटिका किंवा मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल फुटते आणि अंडमोचन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रक्रियेद्वारे अंड उत्सर्जित करते. एकदा का अंडमोचन झालं की ही ऱ्हास पावणारी पुटिका म्हणजे डिजनरेटिंग फॉलिकल होते आणि नंतर पीतपिंड किंवा कॉर्पस ल्युटियम तयार करते. म्हणूनच हा पहिला टप्पा पुटिका टप्पा किंवा फॉलिक्युलर फेज म्हणून ओळखला जातो, कारण आपल्याकडे विकसित होणारी अंडाशयी पुटिका किंवा ओव्हेरियन फॉलिकल असते आणि हा पुढचा टप्पा पीतपिंड टप्पा म्हणून ओळखला जातो, कारण हे नंतर पीतपिंड किंवा कॉर्पस ल्युटियम तयार करते. आता हे अंडाशयातील चक्र घडून येण्यासाठी त्याला अनेक संप्रेरकांची मदत लागते. इथे पियुषिका संप्रेरके असतात, जे आहे ल्युटिनायझिंग संप्रेरक किंवा पीतपिंडकारी संप्रेरक म्हणजे LH, आणि दुसरं म्हणजे पुटिका ग्रंथी संप्रेरक किंवा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजेच FSH. ही दोन्ही संप्रेरके अधःचेतकाकडून म्हणजेच हायपोथॅलॅमस कडून GnRH म्हणजेच गॉनोट्रोपिन रिलीजिंग संप्रेरकाच्या स्त्रवण्याच्या प्रतिसादात पियुषिका ग्रंथीकडून स्त्रवली जातात. ही दोन्ही संप्रेरके अंडाशयाला एस्ट्रोजन आणि सोबतीला प्रोजेस्ट्रॉन देखील स्त्रवण्यासाठी उत्तेजित करतात. आपण प्रोजेस्ट्रॉन बद्दल थोड्याच वेळात बोलूया. काय आता घडतं काय, अंडाशयातील चक्राच्या पुटिका टप्प्यादरम्यान स्त्रीच्या शरीरात हे ल्युटिनायझिंग संप्रेरक म्हणजेच LH आणि FSH यांची पातळी सातत्याने वाढू लागते आणि त्यामुळे शरीरातील एस्ट्रोजनची पातळी वाढते, कारण एस्ट्रोजन तयार होण्यासाठी या संप्रेरकांची आवश्यकता असते. ही दोन्ही संप्रेरके अंडाशयातील पुटिकेच्या म्हणजेच ओव्हेरियन फॉलिकलच्या परिपक्वतेत आणि विकासात मदत करतात आणि या दोन्ही संप्रेरकांची पातळी ही प्रतिभरण पाशाद्वारे किंवा फीडबॅक लूपद्वारे नियंत्रित केली जाते. आता हे कसं बरं, तर सगळ्यात पहिले ही यंत्रणा नकारात्मक प्रतिभरण म्हणजेच निगेटिव्ह फीडबॅक लूप म्हणून काम करते. याचा सरळ अर्थ असा की जेव्हा शरीरात एस्ट्रोजनचं प्रमाण वाढतं तेव्हा मेंदूला संदेश जातो की LH आणि FSH ची निर्मिती कमी करा. पण जेव्हा अंडमोचनाची किंवा ओव्ह्युलेशनची वेळ जवळ येते तेव्हा एक अतिशय वेगळी आणि रंजक गोष्ट घडते. हा नियम पूर्णपणे उलटा होतो आणि आता ही यंत्रणा सकारात्मक प्रतिभरण किंवा पॉझिटिव्ह फीडबॅक लूप मध्ये बदलते. या अंडमोचनाच्या काळात एस्ट्रोजनचे वाढलेले प्रमाण LH आणि FSH ची निर्मिती कमी करण्याऐवजी शरीराला ही दोन संप्रेरके अचानक आणि खूप मोठ्या प्रमाणावर तयार करण्याची चालना देतं आणि यामुळे या दोन संप्रेरकांच्या पातळीत खूप मोठी वाढ होते, ज्यामुळे ही पुटिका फुटते आणि सुमारे 14व्या दिवशी अंड्याचे उत्सर्जन होतं, ज्याला अंडमोचन किंवा ओव्ह्युलेशन म्हणून ओळखलं जातं. आता एकदा अंडमोचन झालं की ल्युटिनायझिंग संप्रेरक, पुटिका ग्रंथी संप्रेरक आणि एस्ट्रोजन यांची पातळी कमी व्हायला सुरुवात होते. परंतु याच वेळेस प्रोजेस्ट्रॉनच्या पातळीत खूप मोठी वाढ होते. आता हे सगळं अंडाशयात घडतं, पण गर्भाशयाचा काय, तर गर्भाशयाचा गर्भधारणाच्या अपेक्षेने अंतस्तर जाड होणं आवश्यक आहे, बरोबर. आता आपण असं समजूया की हा अंतस्तर आहे. गर्भाशयाच्या चक्राचे 3 भागांमध्ये विभाजन केले जाते. पहिला भाग म्हणजे आर्तव चक्र किंवा ऋतुचक्र, जो सुमारे 3 ते 5 दिवस असतो. त्यानंतर प्रगतीचा टप्पा म्हणजे प्रोलिफरेटिव्ह फेज आणि त्यानंतर येतो स्त्रावी टप्पा किंवा सिक्रेटरी फेज. आणि हा स्त्रावी टप्पा म्हणजे प्रत्यक्षात गर्भधारणेच्या अनुपस्थितीत अंतःस्तराचे गळून पडणे आहे. त्यामुळे पहिल्या 3 किंवा 5 दिवसात मागील महिन्यात विकसित झालेला अंतःस्तर गळून पडतो आणि एकदा असं झालं की एस्ट्रोजनची पातळी वाढायला लागते. असं का बरं, कारण ही पुटिका विकसित होत आहे, म्हणजेच एस्ट्रोजन थेट या अंतःस्तरावर परिणाम करतो. तो या अंतःस्तराला जाड बनवतो आणि एस्ट्रोजनमुळे अंतःस्तराकडे होणारा रक्तपुरवठा देखील वाढतो आणि हे सर्व गर्भाशयाला भ्रूणाच्या रोपणासाठी तयार करत असतं. म्हणूनच एस्ट्रोजनचा गर्भाशयातील चक्राच्या प्रगतीच्या टप्प्यात समावेश असतो. गर्भधारणेच्या अपेक्षेने ते अंतःस्तराला बऱ्यापैकी जाड बनवतं. एकदा अंडमोचन झालं आणि एस्ट्रोजनची पातळी कमी होऊ लागली की प्रोजेस्ट्रॉनची पातळी वाढायला लागते, कारण हे पीतपिंड प्रोजेस्ट्रॉन स्त्रवू लागते. आता स्त्रावी टप्प्यादरम्यान प्रोजेस्ट्रॉनची उच्च पातळी असते, कारण हे पीतपिंड किंवा कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्ट्रॉन स्त्रवतं
आणि हा अंतःस्तर टिकवून ठेवण्यासाठी या प्रोजेस्ट्रॉनची आवश्यकता असते. तर प्रोजेस्ट्रॉनचं काम आहे की हा स्तर टिकवून ठेवणे, जेणेकरून तो गळून पडणार नाही आणि भ्रूणाचं रोपण होऊ शकेल. आता हे खूप महत्वाचं आहे, कारण हे अंड उत्सर्जित झाल्यानंतर ते केवळ 24 तासांच्या आसपासच जिवंत असतं, ज्यानंतर त्याचं फलन होण्याची शक्यता खूप कमी असते. परंतु तरीही प्रोजेस्ट्रॉनच्या उच्च पातळीमुळे स्त्रावी टप्प्यादरम्यान अंतःस्तर आणखीन 14-15 दिवस टिकवून ठेवला जातो. आता एकदा हे पीतपिंड पूर्णपणे ऱ्हास पावलं आणि श्वेतपिंडामध्ये बदललं, तर हा अंतःस्तर टिकवून ठेवण्यासाठी पुरेसे प्रोजेस्ट्रॉन स्त्रवू शकत नाही. त्यामुळे प्रोजेस्ट्रॉनची पातळी कमी होते आणि आर्तव चक्राच्या प्रक्रियेद्वारे किंवा रजोस्त्रावाच्या प्रक्रियेद्वारे हा अंतःस्तर गळून पडतो. म्हणजे जेव्हा प्रोजेस्ट्रॉनची पातळी कमी होते तेव्हाच हे अंडाशयातील चक्र किंवा गर्भाशयाचे चक्र संपते आणि पुढील चक्र सुरू होते. तर अशा प्रकारे अंडाशय, गर्भाशय, अंडाशयाचे आणि पियुषिका ग्रंथीचे संप्रेरक मिळून काम करतात, जेणेकरून पुटिका म्हणजेच ओव्हेरियन फॉलिकल परिपक्व होईल आणि अंडमोचन घडून येईल, म्हणजेच अंड उत्सर्जित होईल. हे सगळे एकाच वेळी हे सर्व सुनिश्चित करण्यासाठी काम करतात की गर्भाशयाचा स्तर जाड होईल आणि रोपणासाठी तयार होईल. आणि जेव्हा रोपण होत नाही तेव्हा ऊर्जा वाचवण्याच्या प्रयत्नात आणि संसाधने वाचवण्याच्या प्रयत्नात हा जाड झालेला अंतःस्तर पुढील चक्राच्या सुरुवातीला रजोस्त्राव म्हणून किंवा तुम्हाला येणारी पाळी म्हणून गळून पडतो, कारण आता या स्तराची गरज नसते, बरोबर. म्हणूनच पाळी न येणे हे सहसा गर्भधारणेचं लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा होतो की अंतःस्तर गळून पडलेला नाही. तर जर गर्भधारणा झाली तर पीतपिंड ऱ्हास पावत नाही, त्याऐवजी ते जरा वेळ प्रोजेस्ट्रॉन स्त्रवत राहते, तोपर्यंत जोपर्यंत अपरा किंवा प्लॅसेंटाची निर्मिती होत नाही. आणि त्यानंतर हा अपरा प्रोजेस्ट्रॉनची उच्च पातळी स्त्रवू लागतो, जी हा अंतःस्तर टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. आता हा अत्यंत जाड झालेला अंतःस्तर संपूर्ण गर्भधारणेदरम्यान आवश्यक असतो. म्हणूनच अपरा किंवा प्लॅसेंटा प्रोजेस्ट्रॉन तयार करतो की हे सगळं झाल्यानंतर झालेली गर्भधारणा पूर्ण काळापर्यंत टिकून राहील आणि एका निरोगी बाळाचा जन्म होईल. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.